अशी काही चर्चा झाली काय? असं आहे की कशाची अपेक्षाने करता लोक पक्षामध्ये येतात आणि पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर किंवा जन्मांच्यामध्ये त्याचा असलेले स्थान लक्षात घेऊन पक्ष विचार करत असतो. पण याचा अर्थ त्याला काहीतरी पूर्ण अर्थ होती अशी स्थिती कुठेही नाही. आता जो देशमुख या ठिकाणी आहेत त्यांनी कशाची अपेक्षा केली नाही. त्यांनी अपेक्षा एकच केली की एकत्रित काम करायचं आणि ते काम करण्याच्यामध्ये माझा सहभाग देण्याची माझी इच्छा आहे. त्याचा लाभ हा पक्षाने करून घ्यावा. कोल्हापूरचे आपले उमेदवार आहेत शाहू महाराज, त्यांच्यावर इथले उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी टीका केली की ते दत्तक आहेत, खरे वारसदार नाहीत किंवा खरे महाराज नाहीत. असं की ते काय म्हणजे मला माहिती नाही, पण त्याच्यात आहे काय हा काय प्रश्न आहे. म्हणजे अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही काही गोष्ट नवीन नाही. अनेकाच्या गोष्टी उदाहरण असतात आणि दत्तक होऊन एकदा स्वीकारल्याच्या नंतर तो त्या घराचा घराण्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो. आज ज्याच्याबद्दल अशा प्रकारचे उल्लेख केला गेला याचा अर्थ किती खालच्या लेवलला विरोधात जात आहेत हे ते कोल्हापूरचे शाहू महाराज हे जन्मांच्यामध्ये अतिशय आदर असलेली व्यक्ती होतो. अनेक सार्वजनिक कामामध्ये सहभाग असेल. आपण जिथं बसलोय याचा बसून 2 खांद्यावर जर गेला तर या सगळ्या आणि या सगळ्या संस्थेचं नेतृत्व ते सार्वजनिक शाहू महाराज करतात. आणि त्यामुळे कुटुंब आणि सावलीक असतं म्हणून शाहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श आहे तो समोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराज या ठिकाणी करत आहेत. आणि त्याच्याबद्दल कोल्हापूरच्याच नव्हे तर बाहेर लोकांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे स्पष्ट होईल. साहेब, सातत्यानं जुने सहकारी जे आहेत ते भाजपबरोबर जाण्याचा दाखला देत आहेत. अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ते असं म्हणतात की भाजपबरोबर जाताना 50% सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे त्यांना वारंवार काय सांगावं लागतं? आज कोण गेले आणि कोण राहिले आजची वस्तू ते म्हणतात त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत काय वस्तुस्थिती. त्यांनी एक दाखला दिला. 1996 साली देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती, तुम्ही पंतप्रधान झाला असता, मात्र तेव्हाही तुम्ही कच खाल्ले. आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजपसोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता, पण तुम्ही ऐनवेळी पुन्हा माघार घेतली. आणि पॉईंट असं आहे की सगळ्यांचा भाषण बघता कुणी गेलो किंवा गेलं जायला हवं होतं, कुणी गेलंय का नाही. आणि दुसरी गोष्ट असते की देवेगौडांचा जो विषय होता त्याचा भाजपचा संबंध तो काँग्रेस आणि काँग्रेसला पाठिंबा देणारे लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती गोष्ट एकीच्या बैठकीमध्ये माझं नाव एक मताने सुचवलेलं होतं. परंतु त्याच्यात बहुमताची स्थिती नव्हती आणि बहुमत असताना सत्तेचा स्वीकार करणं योग्य आहे असं मला वाटलं नाही. त्यामुळं नम्रतेनं मी त्यांना काढतो. मोदींनी न्यूज वीकला अमेरिकन मॅगझिनला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे आहेत ते सीमारेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले. चीनवरून जे आरोप होत आहेत, चीननं केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का आणि तो निवडणुकीचा अजेंडा असू शकतो? अशा निवडणुकीचा नंतर करूया. पण हल्ली प्रधानमंत्री जे बोलत आहेत ते त्या पदाची
कितपत प्रतिष्ठा ठेवतात या संबंधीची शाखा ही माझ्यासारख्याचा बनावली होती. आता तुम्ही उल्लेख केला चायनीज वॉर्डर किंवा भारताच्या सीनियर चायनीज यांचं आक्रमण. 2 दिवसांपूर्वी त्यांचं स्टेटमेंट होतं की एक लहानसं वेट तुमच्या देखील करत आणि त्या वेटाचं 74 साली ते वेट मिसेस गांधी फॅमिलीच असताना इंदिरा गांधी त्यावेळेला श्रीलंकेला दिलं या फरकाचा एक त्यांनी उल्लेख पुन्हा केला. आणि काँग्रेस पक्ष आणि DMK यांच्यावर त्यांनी अत्यंत कठोर टीका केलेली. त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की आज चीनने वरच्या भागात मोठ्या आपल्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये बाहेर झाली. त्याच्या संबंधी त्यांनी काय पावले टाकली हे ते सांगत नाही. अलीकडं मला गंमत वाटते त्यांची अनेक प्रकारची विधानं ऐकून. अनेक प्रश्नावर ते जे काही व्यक्त करतात कालच त्यांचं भाषण माझ्या पाहण्यात आलं रामटेकचं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं लोकांना अपील केलं की देशामध्ये एक सुद्धा विरोधी पक्षाचा माणूस येऊ देऊ नका. याचा अर्थ काय समजायचा? लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष असतो तसा विरोधी पक्षही असतो. लोकांची मतं मांडण्याच्या संबंधीचे अधिकार असणारं यंत्रणा ही संसदेमध्ये असायची आवश्यकता असते. जवाहरलाल नेहरूंच्यापासून अलीकडच्या काळातल्या माजी मोदी वगळता प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा सन्मान केला, त्याची आवश्यकता केली. असं असताना हे ग्रंथ सांगतात की एक सुद्धा नको आणि तसं एक सुद्धा मत हे लोकांनी लावलं. आणि म्हणून आज तुमचेच एक सरकारी आहेत संजय राऊत त्यांनी खुलासा केला की पुतीन आणि नरेंद्र मोदी याच्यामध्ये काही अंतर नाही. आज त्या चर्चाने भारताला देशापर्यंत चर्चा केला करतोय आणि त्यासाठी आपल्याला जागृत राहावं लागेल. जागावाटपाच्या वेळी एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सातारा, रावेर आणि माढा या जागांसाठी तुम्ही आग्रही होता. ज्यावेळी उमेदवार देण्याचा विरोध केला तुम्ही आता सगळे विषय विचारले गेले पाहिजे. सर, राज ठाकरेंनी मोदींच्या नावाने समर्थन दिलं असं जाहीर केलं, आपण त्याबाबत काय म्हणतो? ते असे त्याचे 3-4 निर्णय गेल्या 10-15 वर्षात बघितले. कधी त्यांनी भाजपच्या संबंधी अत्यंत कठोर शब्द वापरले आणि त्याच्यापासून दूर जाण्याची भूमिका बनली. कधी पाठिंबा दिला, कधी आणखीन काय केलं. काल नक्की काय त्यांनी केलं किंवा करायचं होतं हे मला सांगता येणार. पण त्यांनी सांगितले दिसते कशाची अपेक्षा न करता काहीतरी त्यांनी धरून दिसते. तुम्ही आणखी 2-3 दिवसात अधिक खर्च होईल. विनाअट एखाद्या पक्षाला पाठिंबा देणं याचा राजकीय अन्वयार्थ तुम्ही काय काढता? म्हणजे पॉलिटिकल निगोशिएशन हा खरं महत्वाचा त्यांनाच विचारला पाहिजे. तुमच्या अनुभवाने तुम्हाला काय वाटतं, काय पॉलिटिकल कंपल्शन असावं? काय सांगायचं काय मला माहिती नाही. अलीकडे वयात संस्था काम करतात, एजन्सीज काम करतात. आता त्याला खोलात मी काही गेलं नाही, मला काही त्याची माहिती नाही. गेल्या 10-15 वर्षात राज ठाकरे तुम्हाला काही कळले का? गेल्या 10-15 वर्षामध्ये राज ठाकरे काय काही कळलं का तुम्हाला? नागरिकता संभ्रमित असते. मी सामान्य नागरिक. तर एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जात आहेत. तुम्ही त्यांना घेतलं होतं, त्यांच्या पडत्या काळात साथ दिली होती, पण ते आता राष्ट्रवादी सोडून जात आहेत. त्यांना असं आहे की त्यांना इतक्या म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशा सुरू केल्या आहेत. त्यांची व्यक्तिगत प्रॉपर्टी जेवढी असेल नसेल तेवढी सगळी
तिच्यावर सुद्धा प्रचंड बंधनं आली. त्यांना दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात त्याची पूर्तता ही सुद्धा करता येत नाही. इतकी टोकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याबद्दलची घेतलेली आहे आणि त्यामुळे ते हातवर झालेले असते. त्यांनी त्याचा माझ्याशी केली असं ते वर्षाचे खरं आहे. आणि जे काही यातना त्यांना सहन करायला जातात त्याच्यातून सोडून करण्याच्या संबंधीची शक्ती आमच्यात नव्हती. त्यामुळे आम्ही सांगितलं तेव्हा जिथून तुम्हाला जीवन मिळेल तिथं तुम्ही गेलं तर आम्ही काही गैरसमज करून घेणार नाही. हे कंपल्शन नाही. त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाची आला असाल तर आम्ही तुम्हाला जरूर देणार नाही. त्यांच्या परिषदेबद्दल मग आपण काही विचार करणार आहात की त्यांना काही असे केलेल्या दिलेल्या गोष्टी घ्यायच्या नसतात. मात्र रोहिणी खडसे महिला प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतला ते असं म्हणतात की नाही मी कोणताही निर्णय करणार नाही, मी साहेबांच्या विचारांवरती काम करतो. त्यांनी येऊन सांगितलं मला की मी पक्षाचंच काम करणार. मला ही जी काही भूमिका आमचे सरकारी घेतात वडीलधारी घेत आहेत त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही, पण मी माझी भूमिका सोडणार. साहेब, मोदी एरवी निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रात येतात तेव्हा इथून मागं बघितलं गेलं की त्यांचं नंबर 1 टार्गेट किंवा जे ते ज्यांच्यावर टीका करतात त्यात तुम्ही क्रमांक 1ला असतात. मात्र पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आता चंद्रपूरमध्ये सभा घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी तुमचा उल्लेख टाळलाय. टीका थेट काँग्रेसवरती केली. त्यांनी कालचं माझ्या बोलले काल माझ्या बोलले ना कालचं रामशेचं भाषण तुम्ही ऐकलं ना. त्याच्या अगोदरच्या सभेत बोलले नाही असं म्हणायचं. चंद्रपूर कालची बेसिस आहे ना. तुम्ही आणि धैर्यशील मोहिते पाटील मगाशी तुम्हाला भेटून गेल्यानंतर आमच्याशी बोलताना असं म्हटले की मोहिते पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जुने ऋणानुबंध आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा विजयदादा दिसत नाहीये. तुमचं पडद्यामागे काही त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं का? कारण त्यांच्याशिवाय हे वर्ग काही नाही पूर्ण होणं असं की विजयदादांना काही शारीरिक होत नाही. त्यांना बोलायचा असतो आणि त्याच्यामुळे ते सवयी तिचा प्रत्येक निर्णय हा विजयदादांच्या संमतीने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे सगळे सहकारी घेण्याच्या मनस्थितीत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा बारामतीमध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळेस सुनेला निवडून द्या. आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यंदा सुनेला मतदान. मग त्याच्या चुकीचं काय? असे 2 गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार. आणखी एक दुसरा मुद्दा महत्वाचा होता. ते बोलताना असं म्हटले की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही, मात्र या निवडणुकीत माझी भावंड पाहायला अजिबात खरं नाही. माझ्या कुटुंबामध्ये निवडणूक आल्याच्या नंतर ती माझी निवडणूक असो, आजीची निवडणूक असो, सोफियाची निवडणूक असो, आमच्या कुटुंबाचे बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या जातात, भूमिका मांडतात आणि लोकांचा सहभाग आणि पाठिंबा मिळेल कसा याची काळजी घेतात. असंही म्हणले की मी तोंड उघडलं तर फिरणं अवघड होईल भावांना. असं आहे की माझ्या कुटुंबातले जे सगळे घटक आहेत त्या सगळ्यांचे व्यवसाय, शिक्षण या सगळ्या गोष्टी मला आणि जगाला माहिती आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दलची चिंता आम्हाला होणार नाही. एक आणखी रिव्ह जो दिसतोय तो या सगळ्या प्रक्रियेत रोहित पवारांनी एक फेसबुक लाईव्ह 3 दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, ज्याच्यात दादांचे खासगी कारखाने जे आहेत त्याच्यासाठी आलेले 4,000 कोटी रुपये कुठून आले,
त्याच्यावरच्या चौकशा हेच त्यांचं पलीकडे जाण्याचं कारण होतं का? भाजपसोबत असे काही प्रश्न उपस्थित केलेले होते? मी काही वाचलं नाही, मला माहिती नाही, माहिती जरूर घेईन मी. असं काही असतं. साहेब, विजय शिवतारेंनी जी काही भूमिका गेल्या महिन्यामध्ये घेतलेली होती त्या संदर्भात अजितदादा बोलताना असं म्हणाले की विजय शिवतारेंना उमेदवारी मागे घेऊ नका यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले. विजय शिवतारेंनी तसे कॉल्स आहेत ते सुद्धा मला दाखवले. माझ्याच जवळच्या व्यक्तींनी हे सगळं केलं याचं मला वाईट लागतं. काय त्यांना कुणी सांगितलं असेल एखाद्या राजकीय पक्षाने तर चुकीचं काय? असे निर्णय तो खुश करण्यासाठी घ्यायचे असतात का आपल्या राजकीय पक्षाला सोयीसाठी घ्यायचे असतात? त्याच्यात काही चुकीचं नाही, सांगितलं असेल. महाविकास आघाडीचा वरच्या पातळीवरचा समन्वय जो आहे तो उत्तम दिसतोय. परवा तुमची पत्रकार परिषद सुद्धा झाली. मात्र जागांवरून, काही जागांवरून म्हणजे सांगली असेल किंवा भिवंडी असेल, उत्तर मध्य मुंबई असेल, या जागांवरून जो रिफ्ट तयार झालेला आहे खास करून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये, तो थांबायचं नाव घेत नाहीये. त्याचे रिपरकेशन्स खाली येत आहेत. मला काही दिसत नाही, कारण आम्ही जेव्हा बसलो फेस घेतली त्यावेळेला सगळ्या जागेच्या संबंधीचे प्रश्न विषय होते. सांगली असेल, मुंबई असेल, ही गोष्ट एखादी आहे. ते पक्षाचे कार्यकर्ते त्यांची एखादी भूमिका आणि आपल्या असू शकतो, पण पक्षाचं नेतृत्व, त्या नेतृत्वाने ते निर्णय मान्य केले, त्याच्यात एक प्राप्यता आहे. सांगलीत जास्त रोज दिसून येते सर. विश्वजित कदम आणि विशाल पाटील दोघेही अजूनही म्हणजे काँग्रेसमधला एक जुना गट जो आहे तो फार आक्रमक आहे. कदाचित असं म्हणतात की शेवटच्या मिनिटाला विशाल पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत, खास करून विश्वजित कदम किंवा तो जो नाराज गट आहे त्यांच्याकडे. मला माहिती आहे असं आहे की तो काँग्रेसचा अंतर्गत नाही. काँग्रेस आणि शिवसेना त्यांनी आमच्याशी काही चर्चा केलेली नाही. त्यामुळे मला हे माहिती आहे की जे निर्णय घेतले ते निर्णय घेताना संबंधित पक्षाला सुरुवातीला मान्य असो अथवा नसो, पण मान्यता दिल्यानंतर जाहीर केलं. थँक्यू. रमजानच्या शुभेच्छा. हो, आजचा दिवस हा सगळ्या विश्वामध्ये अतिशय आनंदाने साजरा करण्याचा दिवस आहे. आणि या रमजानच्या दिवशी तुम्हा सगळ्यांना भेटायची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. आपल्याला आणि या देशाच्या सर्वसामान्य लोकांना, ते कुठेही जातीचे, धर्माचे, भाषेचे असोत, या सगळ्यांना रमजानच्या माझ्या आणि माझ्या सरकारांच्या आणि माझ्या संघटनेच्या अंतःकरणापासून शुभेच्छा. या ठिकाणी ते ज्येष्ठ नेते मराठवाड्याचे माजी मंत्री यशवंतराव गायकवाड उपस्थित होते.